जाऊ दे नको रडू बा, तुला नेणार आहे वॉटर पार्कला. तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहे आणि बघा व्ह्यू बघा ना, तिथं पाण्यात पडलेलं आहे. मी तरी सांगत होतो त्याला दगड आहे समोर घेऊ नका गाडी, समोर सरळ घ्या. ऐकलं नाही, जोरात रेस दिली. टायर आमचा टायर आहे ना पूर्ण फाटून गेलं आणि याला पंक्चर करायला इलाजच नाही कारण ते पूर्ण कट बसलेला आहे. आमच्या मेमरी हरामच्याने एवढी भेळ तिकट केली. तर आता आम्ही मिरिया बीच वरती आलेलो आहे आणि आम्ही इकडच भेळ करणार आहे. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आता आम्ही निघालेलो आहे एका सरप्राईज ट्रिप साठी आणि ती ट्रिप कुठं चालली ते पण तुम्हाला कळणार आहे. त्यासाठी हा व्लॉग तुम्हाला कंटिन्यू बघायचा आहे. कालचा व्लॉग ज्यांनी बघितलाय त्यांना माहिती आहे की मी जिथं व्लॉग एंड केला तिथूनच नवीन व्लॉग चालू केलेला आहे. आरोहीला त्यांना बाय बाय करून आम्ही पुढच्या प्रवासाला पूर्तता करतोय. फॅमिली मेंबर कोणीच येत नाहीये, आम्ही सगळं मित्र परिवार आहे सोबत, म्हणजे शॉपची गँग वगैरे. आणि वरतून यांना पप्पा आम्हाला बाय करण्यासाठी आले आणि स्कूबी पण. स्कूबी कुठे बाय स्कूबी, बाय बाय. अरे तू जर सोबत असती ना आता आचार्याला उतरला असता. अडचण होती काय माहिती, अडचण नाही होत. मग त्याचं म्हणणार मला पण घेऊन चला. नाही आता नसतं उतरलं, पेपर होते त्याचे. मग जाऊ का आरोही दिली घेऊन? पण जागाच नाही. याला दसकट घुसलं आज खेळता खेळता, काही रिकामी कामं करत राहते. आणि यशला पण यायचं होतं, यश नाराज झालेला आहे पण यशला जागा नाहीये. यश तुला त्यांना गोल्याला सेपरेट वॉटर पार्कची ट्रिप आणि फार्म हाऊस तेव्हा यायला नाही न्यायचं, बस न्यायचं नाही न्यायला. हर्षदचं तोंड होतं तसं याच झालं. मग त्याचा जीव अडकलेला आहे का आमच्यात. मग तिचं म्हणणं मी कुठं बी बसायला तयार होतं. आपण रडकुंडी आला म्हणतो मी तिकीट पण बसेल म्हणजे फक्त मला घेऊन चाललं घेतो का रे? चालेल चाल रे, येऊन टाक करून टाकू घेत मांडीवर. हा रोहितच्या मांडीवर देऊन टाकू त्याला, नाही तर प्रीतमच्या मांडीवर. त्याची बी अवकाळ होईल खरं तर. मग रिकामी असं चालतं आबेच. जाऊ दे नको रडू बा, तुला नेणार आहे वॉटर पार्कला. चल त्याला आज वाटलं राजन रडेल. चल मग मी बाय दरी चला बाय बाय बाय. चल बाय बाय. तू कुठे चालला? बाय. अच्छा बाय बाय करते बाय 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 बाय. तर आता आहे ना आम्ही ड्रायव्हर भैयाची वाट बघत थांबलेलो एका ठिकाणी. तर ड्रायव्हर भैया येत आहे. आता मी माग बसतो थोड्या वेळ कारण मला आहे ना व्लॉग एडिट करायचा आहे. तर आता आमचे ड्रायव्हर भैया पण आलेले. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आता मी मागच्या सीटावर बसणार आहे आणि व्लॉग एडिट करणार आहे. तर आता ना मी गाडीमध्ये काय केलंय, पहिले पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना म्हणजे परत पेट्रोल टाकावणे लागलं पाहिजे. आणि जिथं सीएनजी भेटेल तिथं आम्ही सीएनजी टाकूनच घेणार आहे. इथे आहे ना आता अभिच आणि अरविंदचं काय डिस्कशन चालू आहे. कशावर डिस्कशन चालू आहे रे? भांडता का बरे? पुढं कोण बसणार याच्यावर ना? अभि येऊन जाय माग भावा, तुला मॅप नाही कळत तो मॅप तरी सांगाल. तर काही आमचा प्रवास एकदम भारी चालू आहे. बट मला आहे ना खूप जास्त झोप येते. बाकीचे मेंबरला म्हटलं तुम्ही गप्पा मारा, एन्जॉय करा, मी झोपतो. ऑर्डर रे, चला मी झोपतो याच्यावर मस्त. तर काही आता 250 किलोमीटरचं डिस्टन्स आमचं राहिलेलं आहे. त्याच्या पहिले म्हटलं मस्तपैकी चहा घेऊ कारण बाकीचे मेंबर नुसते झोपा काढताय. 4 वाजलेले आता. एवढं रे, चला कुठे गेले? इकडे आले का? चला चहा पिऊ. त्या ठिकाणी मी मस्तपैकी चहा घेतलेली आहे आणि त्याच्यात त्यांना हे बुडून खाण्यासाठी घेतलेलं आहे. तर आता चहा पिऊन झालेली आहे. आणि प्लीज पहिलेच सांगून देतो, कोणी माझ्या केसावरती कमेंट करू नका. आय नो ते खराब झाले ते ब्लूटॉक्स केल्यामुळं, बट होईल ते 2-3 महिन्यात आहे ना नॉर्मल होऊन जाईल. परत थोडं वॉश करत राहिलो ना मी की ते नॉर्मल होऊन जाईल केस. तर आता ना सकाळचे 5:30 वाजलेले. आता सगळ्यांना उठावं लागेल. उठा रे ऐ बांगड्या उठा. 33 मेंबर कुठे? तो तर दिसणारच नाही. कुठे गेला तो? प्रीतम कुठे रे? खाली गेलेला आहे तो. मस्त झोप झाली, आराम पण झाला. उठा. तर गाईज आता फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहे. आणि बघा व्ह्यू बघा, सकाळी सकाळी तो व्ह्यू दिसतोय. व्ह्यू बघा, इतका सुंदर व्ह्यू आहे ना, एक नंबर. स्वर्ग म्हणते तो हाच का.
आता मला माहिती आहे सगळ्यांच्याच पोटात दुखायला लागला असेल की नेमकं आम्ही फिरायला कुठं चाललेलो आहे. बट जे ह्या साईडला आलेले फिरायला तर मे बी त्यांना गेस पण झाला असेल की आम्ही कुठं चाललोय म्हणून. एक्साइटमेंट वाटली का रे? खूप जास्त. अरे चड्डी समोरचा व्ह्यू एकदम भारी दिसतोय माहिती का. आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या अगदी जवळ आहे. आता लवकर तिथं जाऊन पोहोचायचं आहे आम्हाला. आम्ही घाटामध्ये बघा ना ट्रक लोडच घेत नाही कशा वाजता त्या कुर्र. तर रोहित आमच्या सोबत असतो. आम्हाला माहित नाही की आज रोहितचा बर्थडे म्हणून. चला आपण रोहितला बर्थडे विश करू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोहित, हॅपी बर्थडे टू यू. भावा जन्मदिनाच्या तुला हार्दिक 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 शुभेच्छा. खूप प्रगती कर. मोठ्या मोठ्या गाड्या घे, मोठे मोठे घर घे आणि आम्हाला इन्व्हाइट कर. आणि मोठी गाडी घेतला रस कुठेतरी फिरायला घेऊन. तर काही आता डिस्टन्स ना खूपच कमी राहिलेलं आहे. 30 किलोमीटर अजून जायचं आहे आम्हाला. म्हणून आम्ही आता ड्रायव्हर चेंज करून घेतलेला आहे. कारण भाऊला आता झोप यायला लागली होती. भाऊ थोडे गुंगले पण होते. तर चला आता मी गाडी चालवायला घेतलेली आहे. भाऊची काळजी घे. तर काही फायनली आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनच्या जवळ आलेलो आहे. म्हणजे डेस्टिनेशनला पोहोचलेलो होते. तर आम्ही आलोय गणपतीपुळेला. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर पहिले काय करतो माहिती का, आम्ही गाडी ना पार्किंगला लावून देतो आणि त्याच्यानंतर बीचवर जातो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि मग आपण दर्शनासाठी जाऊया. आता ना आम्ही गाडी पार्किंगला लावलेली. आता त्याच्या पहिले आम्ही कपडे चेंज करून घेतो. मला शॉर्ट्स घालायची खाली. मी ना रात्री शॉर्ट्स घालून येणार होतो पण म्हटलं कुठे थांबायचं काम बिम पडलं. पहिले ना आम्हाला इथं गाडी पार्किंग मध्ये लावून दिली. मग आम्ही पुढे गेलो, पुढे जागा नव्हती. मग परत आलो आणि इथंच लावून दिली. आणि जाता आता म्हटलं आता पहिले कोकम शरबत पिऊ आणि मग बीच वरती जाऊ. फोडशील नाही तर ग्लास. रोहित घे ना. आता कोकम शरबत पिलेलं आहे. आता लवकर बीच वरती जातो आणि पाण्याचा आनंद घेतो. चला. बापरे फायनली समुद्राच्या जवळ. आमचे माकडं कसे पळाले पुढं. एक नंबर. आमचे बाकीचे मेंबर येत आहे तोपर्यंत आम्ही पाण्याचा आनंद घेतो. सगळा ग्रुप मस्तपैकी एन्जॉय करून घेऊ. तर काय ते त्याच्यानंतर ह्या साईडला जी ऍक्टिव्हिटी दिसत आहे त्या ऍक्टिव्हिटी करायला सुद्धा जाणार आहे. आणि ह्या पोरांनी बघा ना इथून आय लव्ह कोकणी वाले टी शर्ट आणलेले. ए पुढे या, मी टी शर्ट दाखवतो तुम्हाला. मला वाटलं आय लव्ह कोकणी आहे, तिथे लिहिलेलं आहे आय लव्ह कोकण. या दोघांनी ते टी शर्ट आणलेले. चला पाण्यात इतकी मजा येते माहिती का. पैसा बसून डायरेक्ट. पाणी इतकं खारट आहे माहिती का. थोडं जरी पाणी तोंडात गेलं ना असं वाटतं किलोभर मीठ डायरेक्ट तोंडात टाकलंय. बट मज्जा खूप येते. आणि मेन म्हणजे इकडचे बीचेस इतके सुंदर आणि स्वच्छ आहे ना, त्याच्यामुळे पाण्यात खेळायला एन्जॉय करायला काहीच वाटत नाही. आणि आमचे बाकीचे मेंबर आहे ना असे काहीतरी नाव लिहायला लागलेले. काय लिहित आहे बघू आपण. अरविंदने काय लिहिलं, आय लव्ह सह्याद्री. यांनी काय लिहिलं, RRR. प्रीतमना काय लिहिलं, टी. आबेन काय लिहिलं, सह्याद्री लिहितोय आबी. काय ते संकेत सांडू. आम्हाला आहे ना आता भूक पण लागलेली आहे. इथं पाणीपुरी आहे. बघू काय रुपये प्लेट आहे. जर व्यवस्थित रेट असला तर पाणीपुरी खाऊ, नाही तर मग काहीतरी पोटभर जेवण केलेलं परवडेल त्या पैशामध्ये. इथे ना आम्हाला पोहे पण भेटले, साबुदाणा खिचडी पण भेटली. आम्ही 4 प्लेट पोहे सांगितले, 4 प्लेट साबुदाणा खिचडी सांगितली, जेणेकरून सगळंच मिक्स मध्ये खाता येईल. तर या ठिकाणी ना आमचे पोहे आलेले. पोहे टेस्ट करून सांगा कसे. चांगले अरे. आता पोटात पडलंय ना आता उड्या मारायला मजा येईल. आहे की नाही रे. सुस्तीने आली पाहिजे फक्त बरं का. चला अरविंद शेट, बॉल पण आलेला आता आपण खेळू. तर आता आहे ना आम्ही ही जी ड्रॅगन राईड आहे ना ही करण्यासाठी चाललेलो आहे. ए बसा लवकर. तर अरविंद यांनी सगळ्यांनी आता हे लाईफ जॅकेट घातलेले. आरामच्या हाती तिकडे चाललं ना आरती गेलं. तर फायनली आता आम्ही त्या ड्रॅगन राईड मध्ये बसलेलो आहे. वंडर एकदम पडलो बाप. एवढे पाय सटकते याच्यावर, एकदम स्लिपी आहे. तर काही या ठिकाणी आता आमची राईड चालू झालेली आहे.
पुढे 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 बघा पुढे काय कचका भेट हो भाई काय एवढी मजा पूर्ण लाट आली ना की पूर्ण वरती खाली होतं त्याच्यामुळे अजूनच जास्त मजा येते. त्या साईडला दिसतंय ना ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे. इतका सुंदर व्ह्यू येतोय माहिती का या साईडने. हे बघा आम्ही किती दूर आलोय. तिकडं किनारा आहे तिथून आम्ही एवढ्यामध्ये आलोय. एक आम्हाला आहे ना अजून मल्टिपल राईड करायची आहे पण प्रत्येक राईड वरती मोबाईल नेणं पॉसिबल नाही. आता आम्ही एन्जॉय करून येतो. आता ही राईड करतोय. भाई 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 क्या हुआ भाई क्या हुआ एवढे कचरा डोकं घर करते. जा तुम्ही आता बॅग पकडा आणि पायात पाय गुंतलेले ठेवा एकमेकाचे. आता यांची माझी येणार आहे. तोंडात पाणी जातं श्वास घेता येत नाही बरं का. आता कळलं झालं. पायात पाय ठेवा पायात पाय टाका पायात पाय गेले. अरे तरी एवढा गॅप कामाला ठेवला. ते आम्ही अलीकडून झोपून घेतलं. आम्ही झोपून घेतलं. आमच्या कोण पडलं. निवृत्ती पडला निवृत्ती. अरे ते सगळे पडले. आमचे ना तिघ मेंबर पडून गेले त्यातून. आपण नाही पडलो. आद्या कसा होता एक्सपिरियन्स. आद्या कसा होता एक्सपिरियन्स. हा तू कस का पडला आता. किती वेळपर्यंत पाण्यात उड्या मारल्या. सगळ्या ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी करून झालेल्या आहे. आता आंघोळीला जाऊ. आणि वाळू एवढी तापलेली माहिती का एकदम खतरनाक. पळा लवकर. तर आता ना आम्ही या ठिकाणी मस्तपैकी आंघोळ पण केलेली. आंघोळ केल्यावर लय फ्रेश वाटलं. ह्या पा आमचे प्रीतम शेट असे रेडी झालेले. प्रीतम फिर एकदा. प्रीतमचा असा काही लुक आहे. त्या साईडला अरविंदचं आवरलंय अभिचं आवरलंय आशिषचं आवरलंय मॉडेल रोहितचं आवरलेलं आहे. इकडं आमचा बाप सगळ्यात महत्वाचा मॉडेल निवृत्ती भारी दिसतो बा. आणि ह्या पा इकडे चड्डी गँग आवरा भाऊ. तर आता ना आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आणि मी अशी टोपी पण घालून घेतलेली आहे जेणेकरून ऊन लागणार नाही. इतके चटके बसतं माहिती का. समुद्रामुळे मला असं वाटतं जास्त तापमान असतं. पाणी पण तापतं. इकडे वातावरण पण तापलेलं आहे. जास्त अशी गरमी होती इथं. तर आता ना आम्हाला दर्शन रांगेत लागायचंय. ह्या मंदिर किती सुंदर दिसतंय ना. एक नंबर डायरेक्ट. आता आहे ना आमचं मस्तपैकी एकदम शांततेत दर्शन पण झालंय. आम्ही थोड्या मंदिराच्या आवारात बसलो होतो. आता प्रसाद घेण्यासाठी जाऊ. त्याच्या पहिले एकदा समोरचा व्ह्यू बघून घ्या किती सुंदर आहे. हे बघा मंदिराच्या एकदमच समोर डायरेक्ट म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर इथं आहे. गणपती बाप्पा इथं विराजमान झालेले आणि समोरच डायरेक्ट समुद्र आहे. इव्हिनिंगला किती सुंदर वाटत असेल. इव्हिनिंग परत असं अर्ली मॉर्निंग एकदम भारी वाटत असेल. थंड वाटतंय तिथं. चला प्रसाद घेऊया चला. आमचे दर्शन पण झाले प्रसाद पण खाऊन झाला. आणि मेन म्हणजे दर्शन आमचे चतुर्थीच्या दिवशी झाले. त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. आणि आम्हाला माहित पण नव्हतं माहिती का आज चतुर्थी आहे. असं सडनली आपण प्लॅनिंग केली आणि निघालो. सगळं भारी झालं आजचं. मंदिराच्याच बाजूला आहे ना इकडे शॉपिंग मार्केट आहे. आरोहीने मला किचन सांगितलेलं आहे. तर किचन बघू आपण एखादं चांगलं. तर मला आहे ना फ्रीज मॅग्नेट घ्यायचं होतं. मला एक फ्रीज मॅग्नेट पण भेटलेलं आहे. आणि इथं बघा ना याच्यात पाणी टाकलेलं आहे. पाणी नॉर्मल दाखव. आणि पाणी टाकल्यावर बघितलं तर किती भारी वाजतं. वाजव एकदा परत. एकदम भारी. तर इथे आहे ना आम्हाला पेरूची आईस्क्रीम भेटलेली आहे म्हणजे कॅन्डी. कशी रे टेस्टला.
तर काही मध्ये तसं मॅटर झालं. आमचे भूटन घ्यायला गेले, मी त्यांना सांगितलं समोर दगड आहे. त्या दगडाला इतक्या जोरात गाडी ठोकली आमची. त्या दगडाला मी तरी सांगत होतो त्याला, दगड आहे समोर घेऊ नका गाडी, समोर सरळ घ्या. ऐकलं नाही, जोरात रेस दिली. डायरेक्ट आमचा टायर आहे ना पूर्ण फाटून गेलं. आणि याला पंक्चर करायला इलाजच नाही, कारण ते पूर्ण कट बसलेला आहे. आता ते टायरच नवीन टायर चेंज करायला मला तिसऱ्यांदा चंदन त्या टायरला. उचल तिला जॅक लावता येतो. कुठे लावला? होलमध्ये लावला का त्या? फिरायला आलो आणि मोठ्या मॅटर होऊन बसलो. आता आमचा प्रेतचा भाऊ भेटलेला आहे. जाणं आहे आता आपल्याला लांब, डायरेक्ट जिल्ह्याच ठिकाण जाणे. आता आम्ही या ठिकाणी स्टेपने लावलेली आहे. आता आम्हाला पहिले रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन आहे ना ते टायर चेंज करून घ्यायचं आहे. तर आम्ही काय केलं माहिती का, आमच्या बाकीच्या मेंबरला आहे ना रेवारी बीच आहे ना तिथं सोडलं होतं. आणि आम्ही बाकीचे म्हणजे प्रीतम, भाऊ, अरविंद आणि आम्ही आलो होतो टायर चेंज करण्यासाठी. आता टायर चेंज करून घेऊ, त्यांच्याकडनं स्टेपनी पण ठेवून घेऊ. तर आता ना आम्ही गाडीला नवीन टायर टाकून घेतलेलं आहे, जे बसलं आम्हाला 6,500 रुपयात. चांगलं चंदन बसलं. आणि आता गाडीमध्ये आम्हाला पहिले सीएनजी टाकून घ्यायचं आहे, कारण सीएनजी संपत आलेला आहे. आम्हाला वाटलं इथं सीएनजी भेटतो की नाही भेटत, बट इथं आहे वाटतं कुठेतरी सीएनजी. म्हटलं तिथून टाकून तरी घेऊया. तर आम्ही गाडीचं टायर चेंज करून आलेलो आहे. म्हटलं आता काहीतरी फोटोबा करून घेऊ. आणि या साईडचा व्ह्यू खूप भारी आहे. आम्हाला आहे ना झिपलाईन वर राईड करायची आहे. म्हणजे झिपलाईन नसते का, आम्ही याला केली होती मनालीला, ती करायची आहे. यांचं चालू आहे फोटोशूट, मॉडेल फोटोशूट. तर आता आम्ही सगळेच जण परत एका ठिकाणी जमलेलो आहे. यांनी स्कुबा डायव्हिंग वगैरे केली. कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. हा, एक नंबर आहे. त्यांना मजा नाही आली, पण आता करायचं आम्हाला झिप लाईन. त्याच्या पहिले म्हटलं काहीतरी फोटोबा करून घेऊ. मग सगळ्यांसाठी मॅगी ऑर्डर केलेली आहे आणि मी नारळ पाणी पितोय. तर आता आहे ना या ठिकाणी मॅगी आलेली आहे गरमागरम मस्तपैकी. पहिले मॅगी खाऊन घेऊ. आता आहे ना फायनली आम्ही झिप लाईन करण्यासाठी आलेलो आहे. चला. तर काही अशी चड्डी बड्डी घालून मी रेडी झालेलो आहे. लय पिट्ट वाटतंय. And I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. आम्ही जी ऍक्टिव्हिटी केली ना ती वन वे, म्हणजे आम्हाला तिथून इथपर्यंत आणून सोडलंय. बट आता इथून तिथं ड्रॉप करायला ना स्कूटरवर जायचंय. आता आम्ही मिरिया बीचवरती आलेलो आहे आणि आम्ही इकडंच भेळ करणार आहे. मिरिया बीचवर आहे इथे एक जुनी ना शिप पडलेली, एकदम जुनी. आम्ही ते युट्यूबला बघितलं, म्हटलं चला मग बघूनच येऊ. आणि इकडंच भेळचं सामान पण घेऊन चाललेलो आहे. तर काही बघा ही शिप इथे, बाप किती मोठी ती. अभ्या तुझ्यापेक्षा ते टायर मोठे. हा, ती शिप इतकी मोठी माहिती का, अरे बाप. हे का पूर्ण गंजलेली ती, खतरनाक. मला वाटलं दोन आहे पहिले खालून, नंतर वरती आल्यावर कळालं एकच आहे एवढी मोठी. काही जेवढे भारी वाटतं माहिती इकडं, असं एकदम मोकळा समुद्र आहे. आणि तिकडं तरी गर्दी असते, इकडं तर गर्दीच नाही बिलकुल. आणि इथून आहे ना ती बोट इतकी भारी दिसते माहिती का. आणि लाटा जेव्हा येतात ना त्या बोटला अशा धडकतं डायरेक्ट. तर भेळ करण्यासाठी आम्हाला एक पॉईंट भेटलेला आहे. इथं मस्तपैकी दगड पण आहे आणि समोर समुद्र आहे, तिकडे ती शिप आहे. आम्ही आता इथंच भेळ करतो. चलो करो सुरुवात. तर या ठिकाणी ना मोडकी तोडकी आमची भेळ झालेली आहे. लगेच खायला लागली. सगळे शेप होते ना त्याच्यामुळे ती भेळच चांगली झाली, अति चांगली. एन्जॉय. आमच्या मेमरी हरामच्याने एवढी भेळ तिकट केली. कधी ऑर्डर राहिल्या तुमच्या डोळ्यात पाणी निघलं डायरेक्ट दादा. डोळ्याच्या नाकातून निघालं पार. मेमरी बाप.
एवढं तिखट आहे तिखट. भरमसाठ तिखट झालेली भेळ खाऊन आता फायनली आम्ही निघालेलो आहे. आता पहिले ना आम्हाला इथं रूम बघायची आहे, जवळपास कुठं चांगली रूम भेटते का, आणि अशी रूम बघू जेणेकरून सगळे मेंबर आहे ना एकाच रूम मध्ये ऍडजस्ट झाले पाहिजे, म्हणजे सगळे सोबत राहतील. आम्ही काय केलं माहिती का, इथं रत्नागिरीमध्येच आहे ना आम्हाला एक हॉल भेटून गेला रेंटनी. हे बघा असं आहे, म्हटलं हॉटेलपेक्षा ना मेंबर जास्त आहेत असं एखादा हॉलच परवडेल. 250 रुपये पर पर्सन आम्हाला इथं हॉल भेटलेला आहे, जो की खूप जास्त मोकळा आहे. इथं आम्हाला गाद्या वगैरे सगळ्या सुविधा सुद्धा भेटणार आहे. त्याच्या पहिले म्हटलं की आम्ही जेवण करून येतो, सगळ्यांना भूक पण लागलेली आहे कारण भेळ खाऊन लई तिखट लागलं. भेळचा कुठे गेला तो करता करता, तुला जेवायचं कर भाऊ, काय तिखटच खायचं नाही ते टॅग काढ. तर आज रोहितचा बर्थडे पण आहे, म्हटलं बर्थडे सेलिब्रेशन कसं विसरणार. मग अरविंद आणि मी गेलो आणि मस्तपैकी एक केक घेऊन आलेलो आहे. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Rohit, happy birthday to you. तर आता आहे ना आम्ही सगळे पोटभर जेवण करून घेतो आणि डायरेक्ट झोपून राहणार आहे हॉटेलवर जाऊन. हे जेवण करून घ्या व्यवस्थित बरं का. पोटभर जेवण करून आता परत आलोय आम्ही हॉटेल रूम वरती. आता आम्ही मस्तपैकी झोपून राहणार आहे आणि उद्या जाणार आहे महाबळेश्वरला. सो आता उद्याचा ब्लॉग बिलकुल मिस आउट नका करू. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.